आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ सुनेत्रा पवार यांना भेटलेले आहेत। सुनेत्रा पवार बारामतीमधून पोटनिवडणूक लढवणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातल्या सध्या आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे असं सूत्रांनी कळवलेलं आहे। प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे सुनेत्रा पवार यांना भेटलेले आहेत। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? सूत्रांकडून सध्याच्या घडीला जी माहिती मिळते आहे त्यानुसार आता राष्ट्रवादीमध्ये पुढे काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी च्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांची भेट घेतली जाते राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांकडून। यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांशी संपर्क साधल्याचं समजतं आहे आणि सोबतच आता सुनेत्रा पवार यांनीच अजित पवारांच्या पुढचं नेतृत्व करावं असं त्यांना सांगितलं जातंय, अशी गळ घातली जाते। कारण उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव पुढे केलं जाईल अशा अर्थाचं विधान नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा जी24 बोलताना केलेलं होतं। किंबहुना आता राष्ट्रवादीतल्या सर्वांनाच आम्हाला असं वाटतंय की उत्तराधिकारी आमच्या या सुनेत्रा पवारच असतील असं ठाम विधान झिरवाळ यांनी केलेलं होतं। यासोबतच जयंत पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे असतील यांची विधानं सुद्धा अतिशय बोलकी होती की आता तुतारी आणि घड्याळ हे वेगळे नाहीत, तर आता हे एकच असतील आणि यासोबतच एक खंबीर नेतृत्व इथून पुढे सुद्धा राष्ट्रवादीतून आपल्याला बघायला मिळेल अशा अर्थाची ही विधानं होती। मात्र आता सुनेत्रा पवार यांचं थेटपणे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी घेतलं जाते कारण अर्थातच अजित पवार यांच्या जाण्यानं त्यांच्या निधनानं उपमुख्यमंत्री पद हे आता रिक्त झालेलं आहे। राष्ट्रवादी च्या नेत्यांमध्येच हे कोणाला तरी पद दिलं जाईल यामध्ये आता कुठली शंका नाहीये। मात्र असं असलं तरी सुद्धा कोणता चेहरा आता उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे केला जावा, तर अर्थातच सुनेत्रा पवार यांना ही संधी दिली जावी किंबहुना अजित पवार यांचं नेतृत्व आता सुनेत्रा पवार यांनी पुढे न्यावं आणि उत्तराधिकारी ते असाव्यात। एक प्रकारे खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री किंवा महिला उपमुख्यमंत्री मिळालेली नव्हती। अर्थात महिला नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे, वेगवेगळ्या अर्थांनी ते मिळालं। मात्र तरी देखील एक प्रमुख चेहरा महिलेचा ठरलेला नव्हता आणि जेव्हा सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांची नावं जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत येतात तेव्हा त्यांना प्रमुख महिला नेतृत्व म्हणून त्या चेहऱ्यांकडे बघितलं जातं आणि म्हणूनच आता अजित पवार यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती सुनेत्रा पवारच भरून काढू शकतात। सुनेत्रा वहिनींनीच आमचा उत्तराधिकारी व्हावं आणि राष्ट्रवादीला पुढे न्यावं असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर आता घड्याळ आणि तुतारी हे एकसंधच आहेत, यांच्यामध्ये कोणताही फरक नाही। किंवा महापालिका निवडणुकांनंतर ते स्पष्टच झालेलं होतं की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील, त्या अर्थाच्या बैठका झाल्या अशी स्पष्टोक्ती सुद्धा जयंत पाटलांनीही काल केलेली होती आणि शशिकांत शिंदे तर जी24 बोलताना हे देखील म्हणाले की आता मी सत्यच सांगतोय। पण अजित पवारांची स्वतःची ही आता इच्छा होती की येणाऱ्या एखाद महिन्यामध्ये बैठका घेऊन या सगळ्या कामांचा निपटारा करावा आणि दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र यावं आणि हा निर्णय अजित पवार शरद पवारांकडे बघून घेत होते असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच पवार कुटुंब अनेक राजकीय चढउतार त्यांनी बघितलेले असले तरी सुद्धा हा आणखी एक मोठा चढउतार आता येणाऱ्या काळात त्यांना बघावा लागणार आहे। अगदी त्यामुळे आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।